राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार धारणी येथे 8 फेब्रुवारी रोजी विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे। या उपक्रमाचे आयोजन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, तालुका विधी सेवा प्राधिकरण, तालुका वकील संघ धारणी तसेच विविध शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे। या भव्य कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तसेच जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे। गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा धारणीत विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या महाशिबिरामध्ये मेळघाट परिसरात कार्यरत विविध शासकीय विभागांच्या लोकोपयोगी योजनांची सविस्तर माहिती नागरिकांना देण्यात येणार आहे। गोरगरीब व गरजू जनतेला शासनाकडून उपलब्ध असलेल्या योजनांचा लाभ कसा घ्यावा, त्यासाठी कोणती प्रक्रिया आवश्यक आहे, तसेच कोणकोणते दस्तावेज लागतात याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे। यासोबतच मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे। महाशिबिर यशस्वी करण्याच्या दृष्टीने 30 जानेवारी रोजी पोलीस स्टेशन धारणी येथे ठाणेदार अवतार सिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस पाटलांची बैठक घेण्यात आली। यावेळी ज्येष्ठ अधिवक्ता सुभाष मनवर व वकील संघाचे अध्यक्ष प्रेम कोगेकर यांनी उपस्थितांना महाशिबिरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले। तसेच धारणी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात न्यायाधीश धर्मेंद्र पंडित व सहदिवाणी व फौजदारी न्यायाधीश आदित्य चव्हाण यांनी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांची बैठक घेतली। ग्राम पातळीवरील लाभार्थ्यांना महाशिबिरात सहभागी करून योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। बैठकीस पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी दलाल, सहाय्यक सरकारी वकील सावंत दिंडोरे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या। महाशिबिर यशस्वी करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। हे विशेष। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार। मागच्या वर्षी आपण जे एफर्ट्स घेतले होते ते आपल्या खरंच सार्थक लागले होते। त्याचाच एक पोचपावती म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडून आपल्या त्या कार्यक्रमासाठी झालेलं डायसवरनं जे शब्द होते आमच्यासाठी, किंवा तुम्ही हा कार्यक्रम खूप चांगल्यारीत्या पार पडला आणि त्याची एक नोंद घेण्यात आली होती की कार्यक्रम घ्यायचा आहे तर धारणीसारखा घ्यायचा आहे। तर त्याच्यामध्ये मला असं वाटते त्यात फक्त आम्हीच नव्हतो किंवा सगळेच एचओडीच नव्हते, आपण होता सर्व। रूट लेवलला त्याचे प्रसिद्धी प्रचार केला होता। मला आठवतं मी आपल्या सर्वांना भेटलो होतो, तर आपण सर्वांनी मला त्याची ग्वाही दिली होती की बा आम्ही स्वतः सुद्धा हजर राहू व त्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी करू। तर 30 वेळ पुन्हा एकदा आहे, पुन्हा एकदा तुमच्याकडनं सपोर्ट तोच हवा आहे। आणि तसं साहेबांनी सांगितलंच आहे की दिनांक 8/2/2026 रोजी म्हणजे येणाऱ्या रविवारी पुढल्या, मागच्या वेळेस आपल्याकडे वेळ जास्त होता, यावेळेस आपल्याकडे वेळ कमी आहे। आपल्याकडे मोजून फक्त 5 दिवस अशा पकडून चालतो आहे। तर आपण डोर टू डोर कॅम्पेन करतात, त्याच्यामुळे आपला पब्लिक संपर्क जो आहे तो जास्तीत जास्त आहे। तर त्याचाच आम्हाला फायदा व्हावा आणि जे काही आपल्या योजना असतील, आणि असं नाही की किंवा आपल्या स्वतःचे सुद्धा पर्सनल सुद्धा काही तिथे फॉर्म्स वगैरे असतील कोणत्या योजनेच्या लाभाचे, ते सुद्धा तुम्ही स्वतः सुद्धा तिथे भरा ज्या ज्या डिपार्टमेंटला असतील। फक्त याच्यात एकच एक क्वेश्चन आपल्याला आहे की कोणत्याही तिरस्थ व्यक्तीला किंवा कोणत्याही दलालाला तस्मीन शेख, सुलेमान मेमन, शकील अहमद सह जुगल किशोर जयसवाल, विदर्भ न्यूज धारणी। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे। श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी, लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी। फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।